नमस्कार, मी अमोल अशोक काळे एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे ती आणि तो. त्यांची ओळख अगदी शाळेपासूनची, त्यांची ओळख अगदी शाळेपासूनची, एकाच वर्गातली, एकाच बाकावरची. तिचा स्वभाव जरा कडक, बोलायला थोडी तिखट, मनातलं सगळं बोलण्यासाठी तिची असायची खटपट. तो मात्र तटस्थ, तिचं ऐकण्यासाठी व्रतस्थ. तो मात्र तटस्थ, तिचं ऐकण्यासाठी व्रतस्थ. तिचं म्हणणं मांडण्यासाठी तो कायम आश्वस्त. त्याला आवडायचं विमान, फुलपाखरं आवडायची तिला. त्याला आवडायचं विमान, फुलपाखरं आवडायची तिला. त्याच्यासाठी तिने सतत समजावलं स्वतःला. त्याच्यासाठी तिने सतत समजावलं स्वतःला. पण मैत्री असावी तर त्या दोघांसारखी, शाळेतून कॉलेजला गेल्यानंतरही अगदी पूर्वीसारखी. आजही त्याला विमानातून जग बघायचं आहे. आजही त्याला विमानातून जग बघायचं आहे. तिलाही फुलपाखरांच्या रंगांमध्ये रंगून जायचं आहे. परवा तो तिला म्हणाला, आता आपण मोठे झालो आहोत. ती हसली आणि म्हणाली, तुला असं वाटतंय, जरा बाहेर बघ, अजून आपण खूप लहान आहोत. तसा थोडा हिरमुसला, खिडकीकडे तोंड करून बसला. खिडकीकडे तोंड करून बसला. तिने हळूवार फुंकर घातली, तसा खुदकन हसला. ती म्हणाली, आता कसा हसतानाच दिसतोस छान. ती म्हणाली, आता कसा हसतानाच दिसतोस छान. तो म्हणाला, अगं हो, आपण वर्गात आहोत याचं थोडं ठेव ना भान. तिला ऐकायलाच येत नव्हते त्याच्या तोंडचे शब्द. तिला ऐकायला येतच नव्हते त्याच्या तोंडचे शब्द. ती होती मशगूल आणि तो स्तब्ध. तो न्याहाळत होता तिची प्रत्येक छटा. ती लाजून मांडत होती शब्द फुलांच्या वाटा. तिचे शब्द त्याच्यासाठी निसंगातील शुभ्रता. तो म्हणाला, शब्दातला छंद मी, तू माझी कविता. ती बोलत राहिली, तो बघत राहिला. तिचं हसणं रडणं तो टिपत राहिला. रोज डेच्या दिवशी ती त्याला म्हणाली, माझ्याकडे गुलाब नाही. तो म्हणाला, चांगलंच आहे ना. काट्यामुळे येणारं डोळ्यात आता पाणी नाही. तशी म्हणाली, किती समजून घेतोस रे तू मला. तर तो म्हणाला, एकमेकांशिवाय अस्तित्वच नाहीये आपल्याला. त्या दोघांची प्रेम कहाणी वाऱ्यासारखी अलगद. त्यांचं नाव विचारू नका हो, कारण ती म्हणजे पेन्सिल आणि तो म्हणजे कागद.